स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागले. 70,000 जागा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे की 70,000 जागा जी आहे आगामी काळात भरणार आहे. परंतु या 70,000 जागेपैकी एक तरी जागा तुमची असलीच पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आज आपण घेऊन आलेलो आहोत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वनरक्षक, न्यायालय, तलाठी, स्थळ सेवा इत्यादी कोणत्याही पदांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास बुद्धिमत्तेचं लेक्चर आहे. खूप महत्वाचं लेक्चर आहे. कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते 2024 मध्ये PYQ क्वेश्चन्स आहेत. खूप महत्वाचे प्रश्न आहे, कारण PYQ ज्यावेळेस तुम्ही सोडवता त्यावेळेस तुम्हाला एक एक्झाम पॅटर्न कळते आणि 2024 मध्ये स्पर्धा खूपच वाढलेली आहे. त्यासाठी तुम्हाला स्पर्धेचं ते जर तुम्हाला स्पर्धा क्रॅक करायची असेल तर तुम्हाला PYQ समजणं खूप महत्वाचं आहे. आजचा लेक्चर क्रमांक आपला 3रा आहे बुद्धिमत्तेचं. ओके, डेली संध्याकाळी 7 वाजता आपलं लेक्चर असते. सर्वांनी संध्याकाळी 7 वाजता लेक्चर आपलं बघायचं आहे. ओके, आज आपण फक्त आणि फक्त 2 सेकंदातच कशा पद्धतीनं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढायचं ते पाहणार आहोत. अनलॉक न्यू ट्रिक, नवनवीन ट्रिक आपण इथं घेऊन येत असतो. आणि इथं जर तुम्हाला तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही आपली ऍप्लिकेशन हे डाउनलोड करू शकता. ओके, आणि जर तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅचेस अवेलेबल पाहिजेत असतील तर सर्व बॅचेस तुमच्याजवळ आहेत अवेलेबल. तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे. तिथून बघा ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा, आपला लोगो दिसेल, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, तिथून ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि आपल्या यशाच्या मार्गाकडे एक पाऊल समोर ठेवायचं आहे. 100% सांगतो, यावर्षी सिलेक्शन तुमचंच होईल, कारण तुम्ही तयारी करत आहात जबरदस्त. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. जसा शिक्षक शाळा म्हणजे शिक्षकाचा संबंध शाळेसोबत आहे, तसा डॉक्टरचा संबंध कोणासोबत असेल, तर औषधासोबत असेल का, रुग्णासोबत असेल का, त्याच्यानंतर रुग्णालयासोबत असेल का, पांढरा डगला. आता सिंपल गोष्ट आहे, हा प्रश्न विचारलाय, सोपाच प्रश्न, पहिला प्रश्न सोपा राहते, हे रुग्णालयासोबत असते. ओके, जशी शाळा आहे, शाळा आणि शिक्षक, तसं डॉक्टर कुठं राहते, रुग्णालयात राहते. समजलं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलेला आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. जनरल गोष्ट आहे, इथं महिने दिलेले असतील तर महिने एक समजून घ्या की 31 दिवसाचा महिना असेल, 31 दिवसाचा महिना असेल. ओके, 31 दिवसाचे महिने कोणते कोणते आहेत, तर इथं जानेवारी 31 दिवसाचा महिना आहे, त्याच्यानंतर मार्च 31 दिवसाचा महिना आहे, मे 31 दिवसाचा आहे, म्हणजेच एप्रिल जो आहे वेगळा घटक आहे, हा 30 दिवसाचा महिना. या प्रश्नाचं उत्तर असेल एप्रिल. ओके, अशा पद्धतीने सोपे प्रश्न पहिले पाहू. बघा, यानंतर प्रश्न क्रमांक 3 काय म्हटलेला आहे, तिसराही शब्द जे आहे, प्रश्न जे आहे हे दिलेला आहे तुम्हाला समसंबंधावर. समसंबंध काढत असताना बघा, याचा संबंध ज्या पद्धतीने इकडे लागेल तोच संबंध पलीकडे लागत असतो. मग बघा कशा पद्धतीने सोडवणार. एचा क्रमांक किती आहे, 1. जीचा क्रमांक 7 आहे. ओके, म्हणजे इथं 13 आणि 7, 13 आणि 7 येईल 19. 19 वर असेल यस, यसने सुरुवात झाली पाहिजे, हे 2 ऑप्शन नाहीत. ओके, त्यानंतर सीचा क्रमांक आहे 3, इकडं आयचा क्रमांक आहे 9. याच्यात कितीचा फरक आहे, तर याच्यात आहे 6चा फरक. 6च्याच फरकाने या लागले, म्हणजे ओ पासून 6 बघा बरं. ओचा क्रमांक आहे 15. 15 आणि 6 21. 21 वर यू येईल. तर लक्षात घ्या, यस आणि यू पासून सुरुवात असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, बाकी काही चेक करायचं काम नाही. समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा 4था प्रश्न काय म्हटलेला आहे, एका रांगेत अजयचा दोन्ही बाजूने 15वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती. आता अजयचा दोन्हीकडून 15वा क्रमांक आहे, म्हणजे बघा इकडून हे 15, ओके, इकडून हे 15, म्हणजेच लक्षात घ्या, सरळ सिंपल गोष्ट आहे. त्याचा 15वा क्रमांक आहे, हे 15वा. ओके, हा 15वा क्रमांक त्याचा आहे. इकडून 14 जण असतील, इकडून 14 असतील, आणि तो एक 14 आणि 14 28, 28 आणि 1 29 असे टोटल लोक असतील. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 14 इकडून आणि तो स्वतः एक. ओके, स्वतः एक. अशा पद्धतीनं 14 इकडून 15वा तो, 14 इकडून 15वा तो, असा 29 जण येतील. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 काय म्हटलेला आहे बघा, कशा पद्धतीने सोडवणार. जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले,
लालला पिवळा म्हटले तर रक्ताचा रंग कोणता? हाही प्रश्न कॉमन आहे, बुद्धिमत्तेमध्ये विचारतात. बघा, रक्ताचा रंग कोणता राहते? लाल राहते. आणि लालला काय म्हटलं मग इथं? पिवळा म्हटलेला आहे. पिवळा म्हटलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. समोर जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करायले आणि ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला हवी असेल तर पोलीस भरतीची तयारी करत असताना ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच आहे आपल्याजवळ. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सिंपल आणि शॉर्ट ट्रिक्सनुसार संपूर्ण तुम्हाला अभ्यासक्रम तिथे शिकायचा असेल तर तुम्हाला ही ॲप डाउनलोड करायची आहे. बॅचची फी फक्त 499 रुपये आहे. बॅच घेत असताना कोणतीही अडचण आली तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तिथं तुम्हाला प्रत्येक तुमच्या शंकेचं निराकरण करण्यात येईल. ओके, समोर जाऊया. बघा, प्रश्न क्रमांक 6. मालिका पूर्ण करा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर मालिका पूर्ण करत असताना जनरल गोष्ट समजून घ्या. 2 आहे, 6 आहे, 12 आहे, 20 आहे, 30 आहे. इथं येणारा संख्या कोणती? सिंपल गोष्ट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. याच्यात काही ना काही फरक असतो. मग याच्यातला फरक कितीचा आहे? 4चा. याच्यातला फरक कितीचा आहे? 6चा. याच्यातला फरक 8चा. याच्यातला फरक 10चा. याच्यात 12चा फरक यायला पाहिजे. 12वा नंबर 12 टाकले याच्यात तर 42 यायला पाहिजे 12 टाकल्यावर. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सिंपल पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो. बघा, प्रश्न क्रमांक आता 7वा तुमच्या स्क्रीनवर आहे. विसंगत जोडी ओळखायची आहे तुम्हाला. विसंगत जोडी ओळखा असेच प्रश्न खूप विचारतात. मग बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, कारण तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे. हे जनरल नॉलेजचं क्वेश्चन आहे, म्हणून हे तुम्हाला समजलंच पाहिजे. बघा, नाशिकचे द्राक्ष आहे का? यस, नाशिकचे द्राक्ष आहेत. ओके, म्हणजे विसंगत जोडी म्हणजे काय? चुकीची जोडी ओळखायची. ही बरोबर आहे. नागपूरची संत्री फेमस आहे, बरोबर आहे. जळगावची केळी फेमस आहे, परंतु हापूस आंबा कुठचा आहे? रत्नागिरीचा आहे. रत्नागिरीचा आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. ही चुकीची जोडी आहे. इथं सांगली नाही पाहिजे, रत्नागिरी पाहिजे होतं. ओके, समोरचा प्रश्न 8व्या क्रमांकाचा. बघा काय म्हटलेला आहे. विमलचा परिचय करून देताना सुहास म्हणाला. सुहास काय म्हणाला? तर ही माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. तर विमल सुहासची कोण लागेल? बघा, सुहास आहे. ओके, सुहास. आणि ही जी आहे ही कोण आहे? विमल. इथं समजा विमल. ओके, सुहास आणि विमल. आता परिचय करून देत असताना काय म्हटलं? म्हणजे ही याच्या आईची, याची आईच्या मुलाची ही मुलगी आहे. ही मुलगी आहे म्हणजे सुहासची कोण लागल? सुहासची ही मुलगी लागल, मुलगी. बघा, सिंपल गोष्ट आहे, समजून घ्या. ही माझ्या, सुहास म्हणतो ही माझ्या आईच्या मुलाची एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे, म्हणजे ही कोण असेल? त्याची मुलगी लागणार. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता तुम्ही. बघा, त्यानंतर 9व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे? जर कॅट बरोबर 24, डॉग बरोबर 26 तर रॅट बरोबर किती? सिंपल गोष्ट आहे, समजून घ्या. या प्रश्नाला कसं सोडवणार? याचे क्रमांक आणि त्याचे नंबर माहीत पाहिजे. तर सी चा क्रमांक आहे 3, त्याचा क्रमांक आहे 1 आणि याचा क्रमांक आहे 20. ओके, याची जर बेरीज केली तर 24 येते. ओके, मग इथं डॉगची स्पेलिंग पहा बरं. 4 आहे. डी ची स्पेलिंग 4 आहे. डी बरोबर 4, ओ बरोबर 15 आणि जी म्हणजे 7. 15 आणि 7 22 आणि 4 26. बरोबर आहे, हे 26 आलं. मग या रॅटची स्पेलिंग काय यायला पाहिजे? RAT. रॅटची स्पेलिंग काय यायला पाहिजे? तर R चा क्रमांक आहे 18 + 1 19 आणि हे 20 म्हणजे 39 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने ही प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. समोरचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हटलेला आहे. 10वा प्रश्न. घड्याळात 3 वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो? किती अंशाचा कोन होणार? बघा, 3 वाजता. सिंपल गोष्ट आहे. 3 वाजता कशी वाजलेली असेल घड्याळ? तर या पद्धतीचा कोन असेल. इकडे 3 असेल, इकडे 12 असेल. तर काटकोन त्रिकोण तयार होतो. इथं कोणता काटकोन त्रिकोण म्हटल्यावर किती अंशाचा असतो? तो 90 अंशाचा असतो. 90 अंश. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण आज 10 प्रश्न पाहिलेले विद्यार्थी मित्रांनो. पुढचे प्रश्न आणखी आपण लवकरच घेऊन येऊ. कोणत्या टॉपिकवर नवीन प्रश्न बनवायचे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो.
अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करून घ्या, कारण नवनवीन पद्धतीचे पॅटर्न आपण इथं घेऊन येणार आहोत. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.